पाहू शकता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहे। तर काल रात्री आपण दर्शन केलं होतं, तर आता मी धनुषकोडी रामशेतूच्या दिशेने निघतोय, तुम्ही देखील शिखर दर्शन करून घ्या। तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतला आपण, महाप्रसाद वगैरे खाल्लेला आहे। तर आता पाहू शकता काही अंतरावर या ठिकाणी पुढे गेले की श्रीलंका आदेश लागते आपल्याला, तर ही भारताची शेवटची भूमी मानावं लागेल। तर आता या ठिकाणी आपल्याला निघावं लागेल, वेळ भरपूर। मित्रांनो आम्ही निघतोय रामेश्वरमच्या दिशेने आणि या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही, कारण की शेवटची भूमी आहे। या ठिकाणी काही अंतरावर श्रीलंकाची भूमी लागते। तर आता परत रामेश्वरम जाऊन महादेव मित्रांनो पाहू शकता पैदल यात्री लगभग त्यांचे सर्व काही ज्योतिर्लिंग आता पूर्ण आता शेवटचं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंग। हर हर महादेव, जय शिवराय, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर काल रात्री अशा ठिकाणी आपण मुक्काम केला होता आणि आता आपण आंघोळ बिंघोळ करून सामान वगैरे व्यवस्थित आवरलेलं आहे। तर आता निघतोय धनुषकोडी रामसेतूच्या दिशेने। जाताना आपण रामनाथ स्वामींचं दर्शन करूयात, तुम्ही देखील दर्शन करणार आहे, त्यामुळे व्लॉग संपूर्ण पहा। सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा आयडीला पण फॉलो करा। तर चला निघूयात, हर हर महादेव। तर मित्रांनो आपण मंदिराविषयी आलेले पाहू शकता, आज थोडीशी गर्दी देखील आहे आणि तुम्ही देखील शिखर दर्शन करून घ्या, पाहू शकता थोडीशी गर्दी आहे आज भरपूर। आपण बरं झालं काल आपण दर्शन केलं। तर आता निघतं मित्रांनो धनुषकोडी रामसेतूच्या दिशेने, तर ब्लॉग कंटिन्यू करा। हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहे। तर काल रात्री आपण दर्शन केलं होतं, तर आता मी धनुषकोडी रामसेतूच्या दिशेने निघतोय, तुम्ही देखील शिखर दर्शन करून घ्या। हा मंदिरचा वेस्ट टॉवर एंट्रन्स आहे। या ठिकाणी आलं की तुम्हाला आतमध्ये जावं लागतं, त्या ठिकाणी समुद्र स्नान करून मग तुम्हाला 22 कुंडाचं स्नान करून आतमध्ये दर्शनासाठी सोडलं जातं। तर चला मित्रांनो निघूयात आता। तर धनुषकोडीच्या 2 किलोमीटर आधी या ठिकाणी आश्रम आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे, काहीतरी पूजा होती वाटतं या ठिकाणी। तर त्यांनी ते कंटिन्यू ठेवत असतात या ठिकाणी महाप्रसाद। तर आपण महाप्रसादाचा लाभ घेऊयात, थोडं तर काय भेटणार नाही आपल्याला। तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतला आपण, महाप्रसाद वगैरे खाल्लेला आहे। मी आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणून भारताची भूमी समाप्त होते आणि काय हे पाहू शकता अशोक चक्र स्तंभ बनवले गेलेले आहे आणि या ठिकाणी जे की रामसेतूचं निर्माण केलं होतं प्रभू श्रीरामांनी। धनुषकोडीतून रामसेतूचा छोटासा भाग हा दिसतो, बाकीचा रामसेतूचा भाग हा पाण्याखाली बुडालेला आहे मित्रांनो। आणि जे काही बुडालेला भाग आहे ते तुम्ही आकाशातून विमानाने पाहू शकता। रामनाथ स्वामी मंदिराच्या नोंदीनुसार असे दिसून येते की 1480 पर्यंत रामसेतू समुद्र सपाटीपासून वर होता, जेव्हा ते एका चक्रीवादळाने पूर्णपणे बुडाले। पर्यटक मन्नार बेटावर चालत जाऊ शकत नाहीत, परंतु उथळ पाण्यामुळे ते धनुषकोडीपासून थोडे अंतर चालत जाऊ शकतात। तर आता पाहू शकता काही अंतरावर या ठिकाणी पुढे गेले की श्रीलंका आदेश लागते आपल्याला, तर ही भारताची शेवटची भूमी मानावं लागेल। तर आता या ठिकाणून आपल्याला निघावं लागेल, वेळ भरपूर होत आहे मित्रांनो। 1-2 तास आपण या ठिकाणी थांबून फोटो वगैरे काढले आहेत आणि थोडंसं या ठिकाणी फिरलो देखील आहे। तर या ठिकाणी निघावं लागेल आपल्याला। आता बघू, परत आपल्याला रामेश्वरमला जावं लागेल, कारण इथून तर कुठं रूट देखील नाही आणि शेवटची भूमी आपली काय अंतरावर गेल्याच्या नंतर श्रीलंका हा देश लागतो आपल्याला। तरी शेवटची भारताची भूमी, जो कोणी व्हिडिओ बघत असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आता मी निघतोय रामेश्वरमच्या दिशेने आणि या ठिकाणून जाण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही, कारण की शेवटची भूमी आहे। या ठिकाणून काय अंतरावर श्रीलंकाची भूमी लागते। तर आता परत रामेश्वरम जाणून रामेश्वरम कन्याकुमारीसाठी निघावं लागते आपल्याला। तर चला निघूयात मित्रांनो, सायकलचं देखील आपल्याला काम करायचं आहे। तर कसे बसे आपण रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून धनुषकोडीपर्यंत आलो। तर आता निघतोय मी रामेश्वरमच्या दिशेने, व्लॉग संपूर्ण पहा।
तर नमस्कार मित्रांनो, आता मी त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी रावणांचे बंधू विभीषण त्यांचं या ठिकाणी मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंदिर आहे, तर थोडीशी गर्दी आहे, आपण दर्शन करू मग पुढं निघूयात. तर या ठिकाणी जे रामसेतू निर्माण करण्यासाठी दगड वापरला होता ते दगड तुम्हाला दाखवतो आता. तर अशा प्रकारे दगड पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे दगड आहे जे की रामसेतू निर्माण करताना दगड वापरला गेला होता. आरामशीर आला, आरामशीर आला. परत आपल्याला पम्मन ब्रिज लागलेलं आहे. तर कन्याकुमारीला जाण्यासाठी किंवा बाहेर निघण्यासाठी हेच रूट परत आपल्याला रामनाथपुरमपर्यंत जावं लागते, कारण की बाहेर दुसरा कुठला रूट नाही. पाहू शकता तुम्ही पम्मन ब्रिज आहे. तर चला मित्रांनी घेत, कारण आता 2 वाजल्यानं आपल्याला एक 6 आहे परत रामनाथपुरम पोहोचावं लागेल. आणि सर्व काही सी फूड एरिया असल्यामुळे आपल्याला राहण्यासाठी मुक्कामासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे रामनाथपुरम जाऊन त्या ठिकाणी विश्रामासाठी जागा शोधते. हर हर महादेव मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ओळखला असेल प्रत्येक पैदल यात्री. लगभग त्यांचे सर्व काही ज्योतिर्लिंग आता पूर्ण, आता शेवटचं ज्योतिर्लिंग आहे 12वं ज्योतिर्लिंग. तर भेटले होते दादांचं आपलं कमीत कमी एक 3 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं. तर दादांना भेटायचंच होतं आपल्याला. तर आज चाललं होतं आणि ते दादा इकडे येत होते. तर आपलं झाली भेटून भारी वाटलं. परराज्यामध्ये ते बहुतेक मुंबईमध्ये राहिलेले आहेत. मुंबई पण मध्ये घर आहे, आता पण आहे. तर त्याच्या पण आहे आपलं घर. आणि मराठी एकदम व्यवस्थित मराठी बोलतात, त्यामुळं अजून भारी वाटलं भावाला भेटून. तर काय बोलाल का दादा? काय नाही, आता हे भाऊ दादा भेटलेले आहे. आता भाऊ दादा एकच आहे आपल्यासोबत. आणि आता मी यांच्याशी तीन दिवस झाले ना गोष्ट करून कॉल केलेला. MP मध्ये MP चे भाऊ होते, त्यांच्यासोबत ते राहिलेले होते तिकडे. तर त्यांनी कॉल केला, मग असं भेटणं झालं. मग यांचे राहत पाहत होतो की कुठे भेटणार. मग आता दिसले मला, तर मी आज हे ब्रो असं करून. तर चांगलं वाटलं आहे. दादाला पण सपोर्ट करा. आणि तुम्हाला माहीत असेल की इतर व्हेजिटेरियन खूप कमी भेटतात आणि खूप आम्हाला स्ट्रगलिंग करायला पाहिलं इथे. आणि खूप इथे सपोर्ट पण नाही भेटत आहे पहिल्यापासून. टेम्पलमध्ये पण नाही, पेट्रोल पंपमध्ये पण नाही, कुठे पण नाही. बस स्टॉप एक लास्ट जे आहे ऑप्शनमध्ये, पण बस स्टॉपला पण झोपेल. तर इथे ड्रिंक आणि सगळं करतात. तर लोकांनी लँग्वेजमध्ये इश्यू होता. तर इकडे तुम्ही या ना, तर लास्टलाच ठेवा तुम्ही. जे पण सायकल यात्रा करून येतात, पायी यात्रा करून येतात, शेवटच ठेवा इथे. नॉर्थचं सगळं कम्प्लीट करून इथं शेवटचं, आणि इथून खुशी घरात जावं. कारण की या ठिकाणी आल्यावर मित्रांनो काय होतंय, तुमच्या शरीरावर तुम्ही आता शरीर बघितलंच असं वजन खूप खालवली जाते वजन, कारण की व्यवस्थित खायला भेटले नसल्याने. आता त्यांची देखील तब्येत खालवलेली आहे, माझी देखील तब्येत खालवली गेली. कारण की खाण्यासाठी जे तुमच्या शरीराला पोषण आहार पाहिजे असतं ते या ठिकाणी भेटत नाही. आता हे बिस्किटच्या याच्यावर काय भेटणार आहे, सगळं तुम्हाला काय म्हणतात फॅटच भेटणार आहे. आणि काय भेटणार आहे, त्यामुळं सात्विक जेवण जे भेटण्यासाठी ते आपलं उत्तरचाच भाग व्यवस्थित आहे असं मला म्हणले. शाकाहारी लोकांसाठी या ठिकाणी खूप रिस्क आहे. तुम्हाला खाण्याचे या ठिकाणी खूप हाल होणार आहे. त्यामुळे सोबत तुम्ही छोटासा प्रोटीन गॅस वगैरे असलं ते कॅरी करा, म्हणजे स्वतः जेवण बनवून स्वतः तुम्ही खाऊ शकता. तर दादा आता चहा वगैरे घेतलेला आहे, तर लवकरच भेटतो तुम्हाला. लास्ट ऑप्शन इकडे हेच आहे, बिस्किट आणि कॉफी. दुसरं जेवणसाठी काहीच नाही असं आहे. चला भेटतो मित्रांनो लवकर. तर मित्रांनो आता वेळ आलेली आहे दादांना विदा करण्याची. तर दादा चाललेत त्यांचे 12 ज्योतिर्लिंग रामेश्वरमच्या दर्शनासाठी. तर आता मला देखील मुक्कामासाठी जागा शोधायची. तर मला पण भेटायला आता फक्त 10 किलोमीटर चालायचं आहे. कालचा उद्याचा 30 किलोमीटर आहे मला, कारण की भेटूया परत आणि आपले कधी ना कधी परत भेट होणार रे. परत केदारनाथ नाही तर कुठे पण होणार आहे. मित्रांनो मी पेट्रोल पंपावर पोहोचलेलो आहे मुक्कामासाठी. त्यांना परवानगी घेतलेली त्यांच्याकडून, तर त्यांनी परवानगी दिलेली. तर आजचा मुक्काम पेट्रोल पंपावर असणार आहे. उद्या परत आपण कन्याकुमारीच्या दिशेने निघणार आहोत.
तर कन्याकुमारीला देखील काही हिस्ट्रिकल प्लेसेस आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. हर हर महादेव.